जय जय यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जयकार यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार
Hallelujah. 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 याला आपण सर्वजण आपले डोळे झाकूया आणि दोन्ही हात वर करू प्रभूला आशीर्वाद देऊया. या स्तुती द्या राजकीय याजको नमन करा पवित्र राष्ट्र
सैन्यांच्या सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रिय प्रिय परमेश्वर ख्रिस्ता, आजचा हा सुंदर दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करू. प्रभू तुला कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा, आज तू आम्हाला तुझ्या जवळ तू घेतलेला आहे आणि तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तुझी स्तुती आराधना आणि भक्ती तू करून घेतलास. म्हणून मी तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. आज तू तुझ्या पवित्र वाणी वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोल, कारण तुझी वचनं मधाच्या रुचीपेक्षा गोड आहे. आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावनासाठी तो दिवा आहे. आज तू बोलत असताना प्रभू देवा, ते ऐकणारे कान, ती समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षात देता तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती येतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. गेल्या रविवारी परमेश्वर देव आपल्याशी खूप सुंदर तऱ्हेने बोललेला होता. आणि जर तो संदेश जर तुम्ही बारकाईनं शेवटपर्यंत ऐकलेला आहात तर आजचा हा संदेश तुमच्याकरिता अधिक लाभदायक असेल. हालेलुया, 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 हालेलुया. तर आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. तो म्हणतो सांभाळा. काय म्हणतोय? सांभाळा, कोटे हरवून जाऊ नये. काय म्हणते? सांभाळा, कोटे हरवून जाऊ नये. पण आज परमेश्वर देव आपल्याला अनेक
अशा गोष्टी देतो किंवा देत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते आपल्याला खूप सांभाळून ठेवायचा आहे. ते आपल्याला काय करायचंय? खूप सांभाळून ठेवायचं आहे. ते आपल्याकडून हरवून जाऊ नये. परमेश्वर देव आपल्याला अनेक गोष्टी देऊन ठेवतो. त्याच्या मागे त्याचा उद्देश आहे. आणि तो उद्देश म्हणजे काय? जे काही तो आपल्याला दिलेला आहे ते आपल्याला त्याला माग द्यायचं आहे. काय होतं लक्षात आलं? जे काही परमेश्वर आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला त्याला काय करायचं आहे? माग द्यायचं आहे. बघा, कारण त्याला परत करायचं आहे. आपल्याला जे देव आपल्याला देतो ते आपल्याला काय करायचं आहे? परत करायचं आहे. परंतु जेव्हा परमेश्वर आपल्याला दिलेला आहे, आपला एक गैरसमज होतो. बघा, आपला एक गैरसमज असतो आणि तो म्हणजे काय? तो फक्त माझ्यासाठी आहे. तो फक्त काय आहे? माझ्यासाठी आहे आणि मीच ते वापरलं पाहिजे. ते वापरत असताना त्याचा आपण दुरुपयोग करतो. काय करतो? दुरुपयोग करतो. कारण देवाचा उद्देश जो आपल्याला देतो ते आपल्याला त्याला परत करायचं आहे. आणि ते देखील कसं परत करायचं आहे? दुपटीनं परत करायचं आहे. कसं परत करायचं आहे? दुपटीनं परत करायचं आहे. मला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बायबलमध्ये मत्ती सुवर्तमान त्याचा 25वा अध्याय 14 ते 30 या वचनामध्ये एक सुंदर दृष्टांत येशू दिलेला आहे. आणि तो दृष्टांत त्याचं नाव आहे रुपयाचा दृष्टांत. बरोबर? रुपयाचा दृष्टांत. कारण एक मनुष्य जेव्हा तो परगावी जाणार असतो आणि त्यावेळेला तो आपली सर्व मालमत्ता आपल्या नोकरावर किंवा सेवकावर सोपवतो. आणि एकाला 5,000, दुसऱ्याला 2,000 आणि तिसऱ्याला 1,000 असं तो त्याला देतो. बघा, एकाला 5, एकाला 2,000 आणि एकाला 1,000 अशा तो देतो. आणि त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला जे काही दिलेला आहे त्याच्या मागे आपला विश्वास तो बाळगतो. परमेश्वर जे काही आपल्याला दिलेला आहे त्याच्या मागे तो काय करतो? आपला विश्वास बाळगतो की आपण त्याच्या विश्वासामध्ये खरा उतरतो का? हालेलुया, हालेलुया. आपण त्याच्या विश्वासामध्ये खरा उतरतो का? किंवा तो जे काही विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाचा योग्यतेचे आपण आहोत का? हालेलुया, 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 हालेलुया. जर आपण कुठेही कामाला आहोत आणि आपण त्या कामावर अति प्रामाणिकपणे काम करतो. आजकालच्या युगामध्ये सीसी कॅमेरा आहे, त्यात सगळं काही नोंद होते. आणि जर आपण प्रामाणिकपणे काम करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला काय होते की आपल्याला अवॉर्ड मिळतो. बेस्ट वर्कमॅनशिपचा अवॉर्ड मिळतो. त्यानंतर आपल्याला प्रमोशन मिळते आणि त्यानंतर आपल्याला काय मिळते? इन्क्रीमेंटही मिळतो. बघा, इन्क्रीमेंटही मिळतो. म्हणून बायबल म्हणते लहानातल्या लहान गोष्टीत जो प्रामाणिक आहे त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल. लहानातल्या लहान गोष्टीत जो काय आहे?
प्रामाणिक आहे त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. आपल्याला बायबलमध्ये अनेक उदाहरण आहे. मोशेचा प्रामाणिक कोण होता? यहोशुआ होता. तो त्याच्या मंडपात, मोशे जेव्हा दर्शन मंडपात जायचा तो दाराकडे बसलेला असायचा. तो येऊपर्यंत, तो गेल्यानंतर तो, म्हणून त्याच्यावर नंतर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. असं अनेक उदाहरण आहेत बायबलमध्ये, अनेक उदाहरण आहेत. आणि जेव्हा आपण प्रामाणिक आहोत आणि देवाने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, ते जेव्हा आपण प्रामाणिकपणे त्या गोष्टी सांभाळतो तर आपल्याला देखील मोठी जबाबदारी दिलेली आहे. तर ते जर आपण हरवलेले आहोत तर बघा, ते जर आपण हरवलेले आहोत, कारण ते हरवल्यानंतर ते जोपर्यंत आपल्या जवळ आहे, लक्षात घ्या, ते जोपर्यंत आपल्या जवळ आहे त्याची किंमत आपल्याला कळत नाही. जेव्हा ते आपण हरवलं जातो त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत कळते. म्हणून आज परमेश्वर आपल्याशी विशेष या गोष्टीवर बोलत आहे की तुम्ही जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्याचा मोल ओळखा. त्याचा मोल काय करा? ओळखा. त्याची किंमत समजून घ्या. एक सुंदर उदाहरण देतो. खूप काही वर्षापूर्वी एक मासिकामध्ये मी वाचलेलो होतो. एक मुलगा एका नदीच्या काठी बसलेला आहे. त्या नदीच्या काठी झाड होतं. त्या झाडाकडे बसून तो नदी बघत असतोय, पाणी पाहत असते. पण त्या झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलेला असतो आणि तो पक्षी त्याला खूप त्रास देत असतोय आवाज करून. आणि त्याला त्या आवाजाचा खूप काय ते डिस्टर्बन्स होतो. म्हणून तो रागून त्याच्या समोर काही दगड पडलेली असतात, ते सगळे दगड घेतो आणि त्या पक्षाला मारायला सुरुवात करतो, तो हकलण्यासाठी. आणि ते मारत असताना ती सर्व दगड काय होत होते? त्या नदीत जाऊन पडत होते, नदीत पडत होते. आणि ते मारत मारत त्याच्या हातातली सर्व दगड गेली, फक्त एक दगड राहते. पक्षी उडून जाते. थोड्या वेळाने तो आपल्या घराकडे जात असतो. घराकडे जात असताना त्याच्या हातात जी दगड आहेत त्याच्यावर ते एक दगड घेऊन खेळत असतोय. आणि समोर एक वृद्ध मनुष्य येत असतोय. आता वृद्ध मनुष्य त्या दगडाकडे बघतोय त्याच्या हातातल्या, आणि त्याला थांबतो. अरे थांब थांब म्हणते, हे तुला कुठं सापडलं? म्हणतो, नदी काठी भरपूर होती म्हटलं, आणि हे सर्व मी मारत असताना नदीत पडलं. तो म्हटला, तुला माहिती आहे याचा मोल किती आहे? हे अतिशय मौल्यवान दगड आहे. आणि मग त्या मुलाला पश्चाताप झाला. त्या मुलाला पश्चाताप झाला की त्यानं ते सर्व दगड नदीत फेकून दिले. त्याच्याकडे एक आज विश्वास मानायच्या जीवनात, ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियानो अगदी असंच आहे. कारण देव हे काही आपल्याला दिलेलं आहे, जेव्हा आपण त्याचा मोल समजून घेत नाही आणि जेव्हा ते आपण हरवतो आणि त्यानंतर आपल्याला काय ते खूप वेळ झालेला असतोय, त्या मुलासारखं आपण पश्चाताप करतोय. पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. याच गोष्टी आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून मत्ती शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 20 ते 24 हे वचन आपण ऐकूया. हालेलुया. मत्ती याचा 11वा अध्याय आणि 20 ते 24 हे वचन आपण ऐकूया. नंतर ज्या ज्या नगरामध्ये त्यांनी पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसेदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणताट व राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन
यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हालेलुया. तर या ठिकाणी या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बघा तो त्या शहराच्या बाबतीत बोलतो, ज्या शहरामध्ये जे शहर अजून पश्चाताप केलेला नाही. बघा येशू त्या शहराच्या बाबतीत बोलत आहे, जो शहर अजून पश्चाताप केलेला नाही आणि वळण्यास तयार नाहीत, परमेश्वराजवळ वळण्यास तयार नाही. त्या शहरामध्ये प्रभूने मोठमोठी चिन्ह आणि चमत्कार केलेला आहे. मोठमोठी चिन्ह आणि चमत्कार केलेला आहे. आणि एवढंच नाही प्रियानो, त्या शहरातून त्याने अनेक सेवक निवडलेला होता. तरी ते लोक देवाजवळ वळण्यास तयार नव्हते. आज येशू त्या शहरांची तुलना म्हणजे ज्या शहरामध्ये तो अद्भुत कार्य केलेला आहे, चिन्ह आणि चमत्कार केलेला आहे, त्याची तुलना तो सोर व सिदोन यांच्याशी करतो. कारण सोर आणि सिदोन हे खूप पापी राष्ट्र असून ते शापित झालेले होते. तो म्हणतो त्यांचे पाप तुमच्यापेक्षा जास्त आहे. बघा, परंतु त्या ठिकाणी जर मी हे चिन्ह आणि चमत्कार जर केला असता, त्यांच्यासमोर हे चिन्ह आणि चमत्कार केला असता, तर त्या शहरातली लोक काय केले असते? अंगाला गोंगटाट नेसून राख पसरून पश्चाताप केला असता. बघा, परंतु तुम्ही काय आहात? तुम्ही मात्र फिरायला तयार नाही. तुम्ही सर्व आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहात. आज चिन्ह बघताय, चमत्कार बघताय काय, परंतु तुम्ही काय आहे? वळायला तयार नाही. जर त्यांच्या समोर केलो असतो तर ते पश्चाताप करून वळले असते आणि ते काय झाले असते? त्यांना तारण मिळालं असते. आणि येशू आपली तुलना, लक्षात ठेवा, आज येशू कोणाची? आपली तुलना त्या सोम आणि सिदोन या शहराबरोबर करत आहे. हे अतिशय वाईट आहे. लक्षात ठेवा, हे अतिशय वाईट आहे. कारण जे परमेश्वराकडून त्यांना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, बघा, ज्यांना परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, ती लोक ज्यांना आशीर्वाद प्राप्त नाही त्या पापी लोकांपेक्षाही अधिक पाप करत आहे आणि देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागत आहे. ते आपल्या डोळ्यांनी चिन्ह बघितलेले आहेत, आपल्या डोळ्यांनी चमत्कार पाहिलेले आहेत, तरी ते देवाजवळ काय आहे? वळायला तयार नाही. कारण प्रत्येक चिन्ह आणि चमत्कार जो आहे तो आपल्याला देवाचा आशीर्वाद आहे. चिन्ह आणि चमत्कार आहे देवाचा आशीर्वाद आहे की आपण त्याला ओळखावं, त्याला समजावं आणि त्याच्याकडे वळावं. बघा, त्याला ओळखावं, त्याला समजावं आणि त्याच्याकडे काय करावं? वळावं. बघा, परंतु आपण काय करतो आहे? आपल्या जीवनात चिन्ह आणि चमत्कार घडत नाही आणि आपण ती सर्व बघतो, तरी पण आपण काय करत आहोत? वळत नाही, तर पापावर पाप करत आहोत. बघा, जे काही आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे,
हे आपण आज काय आहोत, गमावत आहोत. म्हणून संत पौल करंती कलाच्या पत्रामध्ये तो करंतीच्या मंडळीला तो लिहितो आणि अतिशय दुःखी होऊन लिहितो. कारण करंतीकर शहर जे आहे ते खूप मोठं शहर आहे, बाजारपेठ आहे आणि त्या ठिकाणी भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्याला लोक मोहित पडलेले आहेत. करंतीकराच्या पत्रात जर बघितला तुम्ही तर तुम्ही त्याच्यावरती मनन केल्यानंतर लक्षात येईल की बोलणारे भरपूर आहेत, देवाबद्दल भरपूर काही बोलतात, परंतु त्यांची कृती मात्र त्यापेक्षा अगदी वेगळी आहे. बघा, वेगळी आहे. म्हणून तो अतिशय दुःखी होऊन संत पौल बोलत आहे. आज परमेश्वर या संदेशाद्वारे तो आपल्याशी आज विशेष जागृत करत आहे. कारण परिवर्तन हा फक्त त्याच्याद्वारे होतो, म्हणून तो आपल्या जीवनात येत असतो. जेव्हा तो आपल्यामध्ये येतो त्यावेळेला तो का येतो, जर आपण लुकशुभवर्तमान त्याचा 19वा अध्यायामध्ये जर गेलो, अगदी पहिल्या वचनापासून आहे की येशू जक्रियाच्या घरी गेला आणि येशूच्या मागे मोठा लोंढा आहे लोकांचा आणि ती लोक सगळे चिन्ह आणि चमत्कार पाहिलेले असतात. आणि येशू जेव्हा जक्रियाच्या घरी जातो त्यावेळेला सर्व लोक येशूला नाव ठेवतात आणि ते हेच म्हणतात, हा कसला संदेश आहे, हा मनुष्य कोण आहे त्याला माहिती आहे का? कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कदाचित लोक हे बघत असतील, एवढा मोठा बंगला आहे, एवढे नोकर चाकर आहे, कदाचित येशू त्या घरामध्ये राहण्यासाठी गेलेला असेल आणि एवढंच नाही, किंवा त्या ठिकाणी येशूला पंचपक्वान्न मिळतील खायला म्हणून तो गेलेला आहे. पण येशू प्रियानो त्या ठिकाणी ना खाण्यासाठी गेला ना राहण्यासाठी गेला, त्या ठिकाणी तो यासाठी गेला की त्याचं परिवर्तन करण्यासाठी. ते घर जे आहे, ते कुटुंब जे आहे तारणापासून लांब होतं, त्यांना तारण देण्यासाठी. कारण येशू यासाठी आलेला होता. तो जेव्हा शमरोनात जातो, शमरोनात तो यासाठी गेला नाही की त्याला तहान लागलेली होती किंवा त्या स्त्रीला भेटायला नाही मिळाले. तो त्या ठिकाणी यासाठी गेला होता, त्या शहराला शापापासून मुक्त करण्यासाठी, त्या स्त्रीला पवित्र आत्मा देण्यासाठी, परिवर्तन व्हावं आणि ती त्याला ओळखावं आणि ती पवित्र आत्मेने ओळखावं. कारण हा त्याचा आशीर्वाद होता. देव असा नाही, ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला तो आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. कारण तो हे जग निर्माण करण्याआधीच, तो ज्यावेळेला मनुष्याला निर्माण करण्याचा विचार केला त्याच्यासाठी जग निर्माण केला. म्हणजेच तो काय आहे, तो आशीर्वाद आहे. मनुष्याला निर्माण करण्याआधी तो जगाला प्रथम निर्माण केला मनुष्यासाठी, म्हणजे हा देवाचा आशीर्वाद आहे मनुष्यासाठी. प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या द्वारे आशीर्वादित आहे, परंतु त्याला त्याचा मोल, त्याचा किंमत कळत नाही. बायबलमध्ये बघतो जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत की जितक्यांना देवाने आज आशीर्वादित केले आणि त्याचा मोल न समजल्यामुळं त्यांनी सर्व गमावलं असते, नंतर ते पश्चाताप केले. जर आपण बघितलं एसावचं जीवन बघा, तो ज्येष्ठ होता, त्याला त्याचा महत्व कळालं नाही आणि त्यानं ते बलामचं जर उदाहरण घेतलं, बलाम हा काय होता, त्याला खूप मोठा वरदान होतं, त्याचा दुरुपयोग होतो, मोहात पडतो आणि तो
सर्व गमावून बसतो. तसंच नवीन करार असे अनेक लोक आहेत. नवीन करारामध्ये यहूदा इस्करियोत आहे. प्रभू येशू त्याच्यावर किती प्रेम करतो. त्याला तो आपल्या मिनिस्ट्रीचा कॅशियर म्हणून नेमलेला आहे. कॅशियर म्हटल्यानंतर एक ऑफिस बेरर म्हणतात. मिनिस्ट्रीमध्ये एक ऑफिस बेरर म्हणतोय, सेक्रेटरी, त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर, सेक्रेटरी आणि कॅशियर हे ऑफिस बेरर मध्ये येतात. त्याला ऑफिस बेरर केलेला असतो, सगळं काही त्याच्या हातात सोपतो, पण त्याला त्याचा मूल आणि आपण बघितलं नंतर शेवट त्या लोकांचा काय झालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं परमेश्वर जो आशीर्वाद दिलेला आहे तो आपल्याला त्याचा मोल कळणं अति गरजेचं आहे. आणि आज आपल्याला स्वतः एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे की देवाने मला भरपूर काही दिलेलं आहे. दिलेला होता, आज मी ते काय गमावलेला आहे का? खरं तो दिवस आठवा ज्या दिवशी येशू तुम्हाला भेटला आणि त्यावेळेला तुमच्यामध्ये काय होतं, तुमचं विचार, तुमचं मन, तुमचा स्वभाव. आणि आज तो दिवस आठवा. खरं अनेकांना वाटते वळणं म्हणजे काय. वळणं म्हणजे लोकांना वाटते आपण पश्चाताप करून काय केलं पाहिजे, देवाकडे वळलं पाहिजे. याला वळणं समजतात. अगदी बरोबर आहे, पश्चाताप करून वळणं बरोबर आहे. काही लोकांचा पश्चाताप करून मी देवाकडे वळतोय आणि आपल्या शखानामध्ये येणारे अनेक अशी लोक आहेत, ते म्हणतात ब्रदर आम्ही आमच्या घरामध्ये दुसरं काही करत नाही बघा, फक्त येशूच्या मी प्रार्थना करतो. आणि जेव्हा मी त्यांना प्रश्न करतोय असं का, आम्ही या देवाकडे आलो, येशूकडे आलो तेव्हापासून तो आम्हाला इतका आशीर्वादित केलेला आहे, आमचं आज सर्व काही चांगलं चाललेलं आहे. म्हणजे या लोकांचं वळण म्हणजे काय, मी पूर्वी कोणाची तरी पूजा करत होतो, आज ती पूजा सोडून आज मी येशूची पूजा करतो, कारण तो आम्हाला आशीर्वादित केलेला आहे आणि आमची भरभराटी होत आहे. उद्या जर दुसऱ्या कोणीतरी आम्हाला आशीर्वादित करून त्याच्यापेक्षा जास्त जर भरभराटी मिळत असेल तर आम्ही काय करतो, येशूला सोडून त्याच्या मागे. हॅलो, आधी काही विधर्मी लोकांचं झालं, पण तो आज काही धार्मिक लोकांचे हाच प्रॉब्लेम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण देवाने दिलेली तुम्हाला जे काही एक मंडळी आहे बघा, आज देवाने त्या मंडळीद्वारे तुम्हाला पाचारण केलं, म्हणून मी काय करतो, त्या मंडळीला सोडतो. मला काहीतरी लाभ मिळते म्हणून मी दुसऱ्याच्या मागे बघा. नाही, आज ख्रिस्ताला तुम्ही ज्या वेळेला इकडून तिकडं तिकडून इकडं पळत असता, चंचलपणा जेव्हा येतो त्यावेळेला तुम्ही ख्रिस्ताला सोडून जात आहात. म्हणून त्याला ओळखा, अधिक आणि अधिक त्याला ओळखा आणि त्याच्या मध्ये वाढा, त्याच्यामध्ये वाढा. कारण ज्या वळणे याचा अर्थ काय, दिशा बदलते. काय आहे, दिशा बदलते. दिशा बदलणे म्हणजे काय, मी एका दिशेने जात होतो आणि ती चुकीची दिशा होती आणि जेव्हा मला कळालं त्यावेळेला मी त्या दिशेपासून पूर्णपणे 180 डिग्री मध्ये वळालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर आपण बायबल मध्ये बघितलं, शाऊल जो होता तो येशूला ओळखत होता, पण येशू बद्दल त्याला अधिक माहिती नव्हती.
आणि त्याला येशूची ओळख म्हणजे काय? फक्त येशूच्या लोकांचा छळ करणं, त्याचा कत्तल करणं, हे त्याला एवढंच त्याची ओळख होती. पण ज्या वेळेला तो येशूला प्रत्यक्षात बघतो, दर्शन घेतो, त्याला येशूची ओळख होते. ओळख पूर्णपणे ओळख झाल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे? आपली दिशा बदललेला आहे. बघा, दिशा बदललेला आहे. जो शाऊल येशूच्या लोकांचा कत्तल करणारा, तो शाऊल येशूच्या लोकांना म्हणजे जे मंडळीचं कत्तल करणारा, तो मंडळ्या उभा करत गेलेला आहे. दिशा बदलला, त्याने काय केला? मंडळ्या उभा करत गेलेला आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही दिशा बदलता, त्यावेळेला तुमची दशा बदलते. हालेलुया, हालेलुया. हे शब्द मला वाटते बरोबर आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही दिशा बदलता, त्यावेळेला तुमची दशा बदलते. परमेश्वराकडे वळणं म्हणजे काय? तुमच्या स्वभावामध्ये बदल आणणं गरजेचं आहे. तुमच्या स्वभावामध्ये जो स्वभाव मध्ये मी जाणतो, तो स्वभाव माझ्या प्रभूच्या इच्छेनुसार आहे का त्याच्या इच्छेच्या विरुद्ध मी करतो? जर प्रभूच्या इच्छेच्या विरुद्ध आहे तर मला ते बदलणं गरजेचं आहे. कारण सोर आणि सिदोन यातली लोक काय होते? फक्त ते आशीर्वादासाठी धावत होते. ते कशासाठी धावत होते? त्यांना आशीर्वाद हवा होता, परंतु त्यांना प्रभू नको होता, परमेश्वर नको होता. त्यांना आशीर्वाद हवा होता, परंतु त्यांना परमेश्वर नको होता. आज जर प्रियानो बघितलं, मी काही दिवसापूर्वी माझं मीच एक आत्मपरीक्षण करत होतो की आज आपण सर्वजण प्रार्थना करतो. आम्ही आमच्या कौटुंबिक प्रार्थनेत, वैयक्तिक प्रार्थनेत, सगळ्या प्रार्थनेत या करोनाच्या बाबतीत आम्ही टेन्शन घेऊन प्रार्थना करतोय, करोनाला काढ, करोनाला काढ. पण कधी आपण अशी प्रार्थना करतो का की प्रभू, हे करोना असू दे, काही असू दे, पण मला तू हवा आहेस आणि तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस आणि मला तुझ्यापासून ही आपण प्रार्थना करतो का? आणि जेव्हा मला समजलं, कारण आपण काय आशीर्वाद मागत आहोत, हे प्रॉब्लेम्स दूर कर. तो प्रॉब्लेम वैयक्तिक शरीरातला आहे, हा प्रॉब्लेम माझ्या कुटुंबातला आहे, हा प्रॉब्लेम माझ्या देशाचा आहे, हा प्रॉब्लेम या जगाचा आहे, बघा माझ्या प्रियजनांचा आहे. या हे फक्त आशीर्वाद आपण मागतो, मला त्याच्याबरोबर राहणं गरजेचं आहे. जेव्हा माझा आत्मा मला या गोष्टी जाणून दिला, मी स्वतः माझं आत्मपरीक्षण करून पश्चाताप करून मी त्याच्याकडे वळालो. मी स्वतः देवाजवळ मी विनंती केली, प्रभू तू आम्हाला एवढी संधी दिलेली आहे तुझ्याबरोबर एक होण्यासाठी, पण आम्ही कोणत्या विचारात? आणि मी स्वतः उपवासाने प्रार्थनेत केलं त्याच्याबरोबर. हा खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण त्याच्याजवळ ही विनंती करतो की मला फक्त तू हवा आहेस, मला फक्त तू हवा आहेस प्रभू, त्यावेळेला प्रियानो आपला सर्व काही. तर मला माझे जुने दिवस आठवले, त्यावेळेला मला काही नको, फक्त मला तू हवा आहेस. आणि मला रात्रंदिवस झोपती यायची नाही, फक्त तोच माझ्या मनात होता, तोच माझ्या विचारात होता आणि तोच माझ्या कृतीत होता. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण काय करत आहोत? आज फक्त आपण आशीर्वादासाठी,
त्याच्या भक्तीसाठी देखील येताना किती उत्साह आहे आपल्यामध्ये. बघा, वेळेवर येतच नाही प्रयाग, निवांत दौलत चालतो का. माझ्यामध्ये तो काय पाहिजे, प्रेम पाहिजे त्याच्यासाठी, माझ्यामध्ये ती ओढ पाहिजे. जेव्हा त्याच्यासाठी ती प्रेम, त्याच्यासाठी ती ओढ आहे, जेव्हा मी त्याच्याकडे त्या दृष्टीने धावतो, जे मला अगदी सुरुवातीला तो स्पर्श झालेला होता. पहिला दिवस, पहिलं प्रेम आठवा, पहिलं प्रेम. मी काय म्हणतो लक्षात घ्या, येशूचं पहिलं प्रेम जेव्हा तो तुम्हाला स्पर्श केला, त्यावेळेला तुम्ही कोणत्या जगात होता विचार करा. मला आठवते का बघा, काय आनंद होता, काय ती स्फूर्ती होती आपल्यामध्ये, काय उत्साह होता. आणि आज आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करून बघा, तो उत्साह माझ्यात आहे, तो आनंद माझ्यात आहे, तो शांती माझ्यात आहे, माझ्या कुटुंबात आहे, माझ्या घरात आहे. हॅलो, त्यावेळेला मी कशातही हात घातलं, मातीत हात घातलं तर मला सोनं मिळत होतं, आणि आज मी सोन्यात हात घातलं तर ते माती का. मी काही चांगलं करायला जातो तर सर्व काही उलट होते, वाईट होते का. कारण आहे, बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण आहे, आपण वाचूया. लूक शुभवर्तमानचा 15वा अध्याय आणि 8 ते 10 हे वचन आपण वाचूया, ऐकूया. 8 ते 10. तसेच अशी कोण स्त्री आहे, तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात, रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून एक नाणे हरवलं. तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. काय म्हणत आहे समजून म्हणा, मन लावून. काय म्हणत आहे, मन लावून ती शोध करीत राहत नाही. हा, ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजाऱ्यांना बोलून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले. इथेपर्यंत असू दे, पुढचं नंतर वाचूया. हालेलुया. बघा, तर या ठिकाणी त्या स्त्रीजवळ किती नाणी होते, 10, आणि त्यातलं काय हरवले, 1 हरवलं. 9 तिच्याकडे होतं, परंतु ते 1 हरवलं. आणि बायबल म्हणते ती शोधण्याकरिता, बघा, ते शोधण्याकरिता ती काय करत आहे, पूर्ण घर झाडून काढलेली आहे, दिवा लावून. तिला चैन नाही, ते सापडूपर्यंत तिला चैन नाही. आणि जेव्हा ते तिला सापडलेला आहे, जेव्हा तिला सापडलेला आहे, त्यावेळेला ती आनंदित झाली. फक्त आनंदित नाही, काय करते, शेजाऱ्यांना बोलवते, मैत्रिणींना बोलवते, आणि माझं हरवलेले नाणं मला सापडले, याचा ती आनंद करत आहे. हालेलुया. आनंद करत आहे. काही लोकांना वस्तूंची खूप किंमत कळते बघा, आणि ते जर हरवलं तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याला आणि ते शोध्याच्या मागे असतात. आणि ज्या वेळेला ते मिळालं, अनेक वेळेला माझ्या हातून मी अनेक अशा गोष्टी देत असतो, परंतु मी देतो ती गोष्ट वेगळी आहे. जर माझ्या हातून ती जर मी कुठं तरी ठेवलं, हरवलं, तर मलाही चैन पडत नाही ती मिळूपर्यंत. त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु ती गोष्ट कारण का माझ्या हातून हरवलं. आज या जगीत गोष्टीला एवढं महत्व देतो, तर जेव्हा आपण देवाने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे,
मी आज हरवलेला आहे, मी माझी शांती हरवलेला आहे, मी माझा उत्साह हरवलेला आहे, मी माझा आनंद हरवलेला आहे, मी माझं प्रेम हरवलेलं आहे. बघा, मी माझ्या कुटुंबातलं अनेक असं गोष्टी हरवले, मी माझं स्वास्थ्य हरवले. हे का हरवले याच्या माग मला ते शोधायचं आहे. आणि जेव्हा आपण ते शोधतो, जेव्हा त्या गोष्टी मिळतात, आपल्याला आनंद होते. बायबल काय म्हणते बघा, पुढे 10 वचन काय म्हणते बघा. हा, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो. देवाच्या दूतासमोर आनंद होतो. हे वचन आपल्याला या गोष्टी सांगत आहे की आपण देवासाठी किती महत्वाचे आहोत, आपण देवासाठी किती अनमोल आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आपण देवासाठी किती महत्वाचे आहोत, आपण देवासाठी किती अनमोल आहोत. आणि म्हणून तो आपल्याला वचन दिलेलं आहे. बघा, यशयामध्ये तो म्हणतो की स्त्री कदाचित दूध पित्या मुलाला विसरेल. म्हणजे हे इस्रायला, हे खूप महत्वाचं आहे. इस्रायल म्हणजे विश्वास. मी तुला कधीही विसरणार नाही. पुढे काय म्हणते, मी तुला माझ्या तळहातावर कोरून ठेवलेला आहे, तू माझ्या डोळ्यातला मुकुट आहेस. तू माझ्या डोळ्यातला मुकुट आहेस. एवढंच नाही, तो आपल्याला वचन देतो, मी या युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुझ्या सक्तीनं राहीन, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. किती प्रेम तो आपल्यावर. आणि आज आपण आज प्रियानो, एक तुम्हाला उदाहरण देतो. आज या ठिकाणी बाप्पाचा वाढदिवस साजरा करणार आहे मुलाने, आणि भरपूर काही सोयी केली. समजा आपण सर्वजण आज या वेळेला तुम्हाला मी विचारतो एक प्रश्न की तुम्ही कुठेतरी बाहेर जेवायला जायचा विचार आहे किंवा पिकनिकला जायचा विचार आहे, कोणाला नाही. ठीक आहे, मी तुम्हाला एक ऑप्शन देतो, बायबल मधला ऑप्शन देतो. 4 लोक आहेत. एक मोशे आहे, दुसरा यहोशुआ आहे, तिसरा पाऊल आहे, चौथा येशू आहे. तुम्ही जेवायला कोणाला नेणार? माझं बी उत्तर तेच. पण या ठिकाणी प्रश्न आहे दुसरा, तुम्ही येशूला नेणार, पण येशू तुमच्या बरोबर येईल का? हॅलो, येशू तुमच्या बरोबर ओव्हर कॉन्फिडन्स. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण आपण कोणाला नेतो आपल्या बरोबर? आपण कुठेही जाताना कोणाला नेतो? ज्याला आपला स्वभाव पडतो किंवा त्याचा स्वभाव आपल्याला पडतो, ज्याला आपले विचार पडतात किंवा त्याचे विचार आपल्याला पडतो, ज्याच्यावर आपण अधिक प्रेम करतो आणि तीही व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, त्या व्यक्तीला आपण आपल्या बरोबर काय करतो? नेत असतो. कारण त्याला आपले विचार पडतात, त्याचे विचार आपल्याला पडतात, आपलं स्वभाव त्याला पडते, त्याचा स्वभाव आपल्याला पडतोय, त्याच्यावर आपलं प्रेम आहे, त्याचंही प्रेम आपल्यावर आहे. हे जेव्हा आपण जाणवतो, त्या व्यक्तीला आपण आपल्या बरोबर ठेवतो आणि आपल्या बरोबर नेतो.
येशूला पटते का? आपला स्वभाव येशूला आवडतो का? हा. आज आपण येशूवर प्रेम करतो का? तो आपल्यावर करतोय. एक लक्षात ठेवा, मी काय म्हणते तुमच्या लक्षात येते, समजते? तो आपल्यावर प्रेम करतोय. त्याचे विचार आपल्यासाठी खूप चांगले आहे, त्याचा स्वभाव आपल्यासाठी खूप चांगला आहे. पण तो आज आपले विचार, आपला स्वभाव बघा त्याला पटते का? किंवा आपण खरोखर मनापासून तिच्यावर प्रेम करतो का? कारण तो आपल्याला हवा आहे फक्त. ऍक्च्युली तो हवा नाही, आपण त्याला हवे आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तो आपल्याला नको आहे. कारण जर आपण खरोखर प्रेम करतोय तर आपण त्याच्या इच्छेनुसार वागावे. काय म्हणजे समजते तुम्हाला? आपण आपलं सोडायला तयार नसतो. आज आपल्यामध्ये तो आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. एक वचन देतो, शेवटचं वचन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आपण काढूया आणि 11 वचन बघा काय म्हणते. मी लवकर येतो, मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून जे तुझ्या जवळ आहे जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. ते दृढ धरून राहा. तर या ठिकाणी आपला प्रभू म्हणत आहे, मी लवकर येणार आहे, मी लवकर येणार आहे. तुझा जो मुकुट कोणी घेऊ नये, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून ते काय कर, दृढ धरून राहा, धरून राहा. तर ह्या ठिकाणी काय म्हणते की जे काही मी तुला दिलेलं आहे, जे काही मी तुला दिलेलं आहे ते जर तू काय कर, त्याला धरून राहा, धरून राहा. तर त्याला काय दिलेलं आहे आपल्याला बघा, काय दिलेलं आहे? प्रियानो, तारण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? तारण दिलेलं आहे. आता हा तारण याचा अर्थ असा नाही की मला तारण मिळालेलं आहे. लोक म्हणतात आजकाल अनेकाला, तुला तारण मिळाले काय, बघ मी तारण हे जी काही आहे प्रियानो, तो एक सर्टिफिकेट नाही. काय लक्षात घ्या, तारण हा एक प्रकारचा सर्टिफिकेट नाही की जे मिळाल्यानंतर आपण एका फोटो फ्रेम मध्ये घालून, आपण बघा आपलं ग्रॅज्युएशनचं म्हणा, आपलं ह्याचं सर्टिफिकेट आपण काय करतोय, त्या फोटोमध्ये घालून आपण भिंतीला अडकवून घेतो. तो नाही. हे तारण जे आहे, देवाने जे आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला ज्या दिवशी तारण मिळालं तेव्हापासून आपल्या मरणापर्यंत त्याला रोज सांभाळायला लागते. त्याला रोज सांभाळायला लागते. लक्षात ठेवा, तारण आपल्याला रोज सांभाळणं गरजेचं आहे. आज मी हे मुद्दाम तुम्हाला सांगतो, काही गोष्टी मी माझ्या कानावर आले, काही चुकीचं शिक्षण द्यायला लागले, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी, तारण जो आहे तो एकदा मिळाला म्हणजे संपला नाही, त्याला रोज सांभाळायला लागते. जेव्हा आपण त्याला सांभाळत नाही बघा, जेव्हा त्याला आपण सांभाळत नाही, कारण तो आपल्याकडनं काढून घेण्यासाठी सैतान हा सतत प्रयत्नात असतो. त्या तारणामध्ये चालणं, त्या तारणामध्ये वाढणं, त्या तारणामध्ये राहणं हे अति गरजेचं आहे. ते अति गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी त्याला आपल्याला सांभाळायला लागतं. तर दुसरी गोष्ट पवित्रता. परमेश्वर ज्या वेळेला तुम्हाला त्याची ओळख झाली तो तुम्हाला दुसरी गोष्ट दिलेला आहे. काय ती? पवित्रता दिलेला आहे.
आता ही पवित्रता तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. कारण येशूचे तुम्हाला काय दिलेलं आहे? विचाराने शुद्ध केला, मनाने शुद्ध केला, भावनेने शुद्ध केला, स्वभावाने शुद्ध केला, बुद्धीने शुद्ध केला, आणि हे तुम्हाला तो पवित्र बनलेला आहे. त्याला विखादेश परमेश्वर म्हणतात. ती जी पवित्रता आहे तुम्हाला सांभाळायचं आहे. कारण का? तुम्हाला अपवित्र करण्यासाठी सैतान पावलावरती त्याचा प्रयत्न चालू असणार. त्याचा प्रयत्न चालू असणार. कारण जर तुम्ही ते सांभाळला नाही, तुम्ही पुन्हा जर अपवित्रतेत जर पडला, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं तारण गमावणार. आणि म्हणून बायबलमध्ये खूप सुंदर उदाहरण येशू म्हणतोय, आधी स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व म्हणजे काय? पवित्रता. ह्या बाकी सगळं आपोआप. तिसरी गोष्ट, त्याने जे काही दिलेलं आहे त्याला नेहमी आपल्या जवळ ठेवा. त्याला मला वाटते अंगीकार गरजेचं आहे. आपण म्हणतोय ना, आपण जे विश्वास त्याच्यावर आपण ठेवलेला आहोत की तो आपल्यासाठी क्रूसावर गेला, आपल्यासाठी मरण पावला आणि आपल्यासाठी पुनरुत्थानाद्वारे उठला आणि पुन्हा तो आपल्यासाठी येणार, आपल्याला घेऊन जाण्यासाठी. बघा, घेऊन जाण्यासाठी. हे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि त्या विश्वासावर तुम्ही काय म्हणतात त्याला, दृढ राहता, हे लक्षात ठेवा की परमेश्वर माझ्यासाठी मेलेला आहे, तो माझ्यासाठी उठलेला आहे आणि तो पुन्हा मला घेऊन जाण्यासाठी येणार. अविश्वास ठेवा. आणि चौथी गोष्ट, तुम्हाला दिलेली दान. प्रत्येकाला काही ना काहीतरी तो तुम्हाला दान दिलेला आहे. कोणाला प्रार्थनेचा दान दिलेला आहे, बघा, कोणाला स्तुती करण्याचा दान दिलेला आहे, कोणाला सेवा करण्याचा दान दिलेला आहे, कोणाला एकमेकांना मदत करण्याचा दान दिलेला आहे, कोणाला दान धर्म करण्याचा दान दिलेला आहे. बघा, कोणाला एखाद्याच्या घरात राहून त्याची सेवा करण्याचा दान दिलेला आहे. आणि हे दान जो तुम्हाला दिलेला आहे, त्यानं दिलेला आहे, ते त्याला सांभाळा आणि प्रामाणिकपणे त्यामध्ये राहा. प्रामाणिकपणे राहा. कारण तुम्ही जे काही करताय, तुम्हाला आतून ते करण्यासाठी कोणतरी सांगते आणि ते ऐका. कधी कधी आपण आतून जे सांगते ते ऐकत असताना बाहेरून कोणतरी सांगते, हे तू जे करत आहे ते चुकीचं आहे, जे वागत आहे ते चुकीचं आहे. आपण काय करते? बाहेरचं ऐकतोय आणि आतून ऐकत नाही. त्यावेळेला आपण हे दान गमावतो. मलाही करायचं आहे. हे देवाने दिलेलं दान आहे. सेवा देवाने दिलेलं दान आहे. स्तुती देवाने दिलेली दान आहे. प्रार्थना करणं देवाने दिलेली दान आहे. कोणाला तरी जाऊन मदत करणं. म्हणते कशाला मदत करते, काय करते, त्याचं कारण हे तुमच्याकडनं काढण्यासाठी जगाचा अधिपती वेगवेगळ्या रूपात येतो. आणि पाचवी महत्वाची गोष्ट, तुम्हाला दिलेला अभिषेक पवित्र आत्मा, त्यालाही तुम्हाला सांभाळायला पाहिजे. कारण परमेश्वर जेव्हा तो पवित्र आत्मा दिलेला आहे, सगळ्यांना म्हणतात पवित्र आत्मा तो सगळ्यांना देतो. ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, त्याच्या नावाने बप्तिस्मा घेतात, त्यावेळेला तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो. पवित्र आत्मा मिळते. त्या आत्म्यामध्ये टिकून राहणं अति महत्वाचं आहे. पवित्र आत्म्यात टिकून राहणं महत्वाचं आहे. त्यात वाढणं महत्वाचं आहे. जर तुम्ही त्या पवित्र आत्म्यामध्ये टिकून राहत नाही, वाढत नाही, तर प्रियानो, तुम्ही देवाचं सामर्थ्य गमावता. शमशोनाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला तो अभिषेक दिला, सामर्थ्य दिला. त्याच्यामध्ये किती शक्ती होती, त्याला कोणीही जिंकू शकत नव्हते. तो शत्रूला, लाखो शत्रूला एकट्याला मारल्यासारखं तो मारत होता. कोणी त्याच्यासमोर टिकून राहत नव्हते. जो अभिषेक त्याला मिळालेला होता, त्याला तो सांभाळत नाही. सैतान त्याला काय करतो, त्याच्याकडून काढण्यासाठी एका स्त्रीला त्याच्या मागे लावतो आणि नंतर
जेव्हा तू हे सामर्थ्य गमावतो त्याला त्याची अवस्था काय झालेली आहे. तसंच पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये येतो त्याला त्याच्यामध्ये टिकून राहणं, त्याच्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. वाढणं गरजेचं आहे. आणि जर आपण त्यामध्ये टिकून राहत नाही, जर ते गमावतो तर प्रियानो, ज्यावेळेला परमेश्वर येईल, तुम्ही हे जेव्हा ही महत्वाची 5 गोष्टी जेव्हा तुम्ही गमावता त्यावेळेला तुम्ही तुमचं मुकुट गमावता. मुकुट गमावता. आणि परमेश्वर तुम्हाला तो मुकुट दिलेला आहे, मुकुटाच्या रूपात त्या गोष्टी दिलेल्या आहे. आणि हे जेव्हा तुम्ही गमावता त्यावेळेला तुम्ही तुमचा मुकुट गमावता आणि तो म्हणजे कोण? या जगाचा अधिपती ते तुमच्याकडून हिसकावून घेतो. आणि म्हणून या वचनामध्ये तो सांगतो की मी लवकर येणार आहे, मी येऊपर्यंत जो मुकुट तुझ्याकडून कोणी हिसकावून घेऊ नये म्हणून तू ते काय कर, ते काय कर, दृढ धरून राहा. त्याला गमावू नकोस. त्या मुकुटाला काय करू नकोस, गमावू नकोस. आज परमेश्वर देव म्हणतो सांभाळा, कुठे हरवून जाऊ नका, कुठे हरवून जाऊ नका. म्हणून आज स्वतःला सांभाळा. कारण देवासाठी आपण खूप महत्वाचे आहोत. आणि आज तुमच्यासाठी देव महत्वाचा असते. हालेलुया, 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 हालेलुया. ह्याला आपण डोळे झाकूया. देवाचं म्हणून आज विनंती करूया या गीताद्वारे. कारण प्रियानो, त्याच्याशिवाय आज कोणी महत्वाचा नाही. त्याच्याजवळ विनंती करा. आणि हे गीत असून प्रार्थना आहे, मनापासून प्रार्थना करा. तेरे सिवा जग में मसीहा कोई नहीं है हमारा, कोई नहीं है सारा. चलना सिखा दी जीवन के पथ ले चल प्रभु, तेरी राहों पर चलना सिखा दे. यीशु चलना सिखा दी, यीशु चलना
यीशु तू ही है सहारा, प्रभु तू ही है सहारा, स्वामी तू ही है सहारा, हालेलुया, 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 पवित्र सेनाधीश्वर, तुझी कितीही स्तुती केली तर ती तेवढीच कमी आहे. कारण माझ्या देवा, तू आम्हावर इतका 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 प्रेम करतो. म्हणून आज प्रभू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज तुमची कान उघडली केली आहे. आज माझ्या देवा, तुम्हा प्रत्येकाला आमच्या नावानिशी हाक मारून तू बोलवत आहे, माझ्याकडे वळा, कारण तुम्ही माझी प्रिय आहात आणि मी तुमचा आहे. हो प्रभू, आज आम्हाला तुझ्याकडे वळायचं आहे, तुझ्या बरोबर चालायचं आहे, तुझ्या बरोबर राहायचं आहे आणि तुझ्यासाठी या जगामध्ये जगायचं आहे. आणि प्रभू, आणि तुझी हीच इच्छा आहे की आम्ही तुझ्या बरोबर चालावं, तुझ्यामध्ये राहावं आणि प्रभू तुझं साक्षी या जगात बनावं. म्हणून माझ्या देवा, आज तू आम्हाला तुझ्या त्या योग्य पात्रतेचा बनव. आणि हे प्रभू, तू आम्हाला कधी न सोडणारा, न टाकणारा, न विसरणारा आहे. आम्ही तुला सदैव सोडणारे आहोत. आम्ही सदैव आमच्या स्वार्थासाठी तुला टाकणारे आहोत. आम्ही सदैव प्रभू तुझ्या विरुद्ध बंड करणारे आहोत. तरी तुझं प्रेम या सर्वाहून महान आहे. म्हणून तू आमच्याशी तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे सतत प्रभू आमच्या डोळ्यावरच ते आलेला पडदा तू काढत असतो आणि आम्हाला तू प्रभू म्हणतो, तो तुझा मार्ग नाही, वळ. माझ्या देवा, आज खरोखर आम्हाला पाहायचं, कारण ज्या स्त्रीनं प्रभू एक नाणी हरवली आणि तिनं पूर्ण मन लावून त्याचा शोध घेऊपर्यंत ती शांत बसली नाही. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी गमावलेल्या आहोत. आज माझ्या देवा, आम्हाला देखील प्रभू ते कुठं गमावलं आणि कसं गमावलं याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे. हे सापडूपर्यंत आम्हाला शांत बसायचं नाही. एवढंच नाही माझ्या देवा, आज प्रभू देवा, म्हणून
मार्ग दाखवलेला आहे. म्हणून आज प्रभू आम्ही आमचं आत्मपरीक्षण करून पश्चातापी हृदयाने तुला शरण येतो. कारण तू आमच्यावर किती प्रेम करतोस हेच समजते. म्हणून आज माझ्या देवा तुझ्या त्या प्रेमाला आम्ही कधी विसरू नये. कारण तुझं प्रेम प्रभू जसं आम्ही करतो तसं नाही. तुझं प्रेम आमच्यासाठी आघाती आहे. तो कधी न संपणारा तो प्रेम आहे. सतत बापा तू आमच्यावर प्रेम आणि प्रेम करत आहे. आज हे आम्ही ओळखावं, समजावं. म्हणून तू आम्हाला आज सहाय्य कर. आणि आज हे प्रभू तुझ्या अभिषेकामध्ये आम्ही वाढावं. दिलेल्या तारणाचा प्रभू आज त्या तारणात आम्ही टिकून राहावं तू येऊपर्यंत. म्हणून तू आम्हाला त्या योग्यने पाठवून जावं. म्हणून सतत तुझ्या अभिषेकामध्ये तू आम्हाला वाढव. म्हणून येशू देवा त्या स्वर्गीय अभिषेकाने तू आम्हाला परिपूर्ण आणि परिपूर्ण कर. हालेलुया, 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 हले 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 हालेलुया, 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 आमीन, 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 आमीन.